स्वामी समर्थ श्री तत्सत। इथे ना हरतालिका आहे उद्या, तर आज त्याची मेहंदी काढते. प्रिपरेशन चालू आहे मेहंदीचं. आणि असं काही सणवार असले ना मेहंदी काढायला खूप मजा येते. लहानपणीपासून मला मेहंदीची खूप आवड आहे, पण ना मध्यंतरी सुटली होती लग्न झाल्यापासून. पण आता परत एकदा मेहंदी काढायची जी माझी हवस आहे ती मी आता पूर्ण करून घेते. आणि अशा प्रकारे मी मेहंदी काढली. माझ्यासोबत माझं बघून शिवाय बोलला मलाही काढायची, तर त्याच्या हातावर ना शिव नाव काढले. पूर्ण नाव काढायचं होतं पण ते काय बसलंच नाही तिथं, तर त्याच्यामुळे फक्त शिव काढलं आणि त्याला हॅपी केलं. तर चला तर मग आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटते उद्या. मस्त मेहंदी काढून झाली आहे आणि आता उद्या मेहंदीला कसा रंग येते ते पण तुम्हाला दाखवते. मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर आज आहे हरतालिका. हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मस्त मेहंदी रंगली आहे, रात्री काढलेली. आणि आता तो कोण जरासा वेगळा आणलाय की त्यानं खूप जास्त मेहंदी रंगते, लवकर कलर येतो आणि ती लवकर जाते, पण अशी ती काय काळी पडत नाही, हिरवी पडत नाही, त्याचे पोपडे निघत नाहीत, काय काय मेहंदीचं असतं ना. तर हा वेगळाच कोण आहे. तर मेहंदी मस्त रंगली आहे. एका हातावर काढता येत नाही आणि कोणी काढत पण नाही, अपेक्षा पण ठेवायच्या नाही. तर चला मस्त तयार झाली आहे. आणि ना आता जायचं पूजेचं साहित्य आणायला. कालच जायचं होतं पण काल वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे आज पूजेचं साहित्य घेऊन येऊन मग नंतर पूजा करायची. चलो. हरतालिकेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. ओके, थँक्यू सगळ्यांना. आणि ना पूर्ण एवढं खरंच किती विचित्र दिसतंय ना ते. भयानक पिंपल्स आले होते आणि चालू आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट. बघू कधी ते पूर्ण जातात. तर चलो आता आम्ही चाललोय पूजेचं साहित्य आणायला. मग पूजा तर तुमच्यासाठीच असणार आहे, उपवास तुमच्यासाठीच असणार आहे. की तुमची काय अशी इच्छा असते का की मी नाही करावं असा उपवास, कारण 7 जन्मासाठी बांधून ठेवले जातात? नसतं असं काय? चालतंय म्हणजे वैतागले नाही म्हणायचं. चला निघतो आता. शिवायला स्कूलला पाठवलं सकाळी सकाळी. पूर्ण दिवस आता त्याची स्कूल आहे 9 ते 3. तर सकाळी 8:30ला जातोय ते, एकदम येतो 2:15ला. तर चला 1 मिनिट सगळं आवरावरी करू. त्याने इथं झाकून ठेवलं सगळं. स्वयंपाक वगैरे झालाय शिवायच्या टिफिनमुळे. आता आल्यानंतर फक्त राहणार आहे पूजा. गणपतीचं डेकोरेशन. मग आता गणपती लक्ष्मी आल्या ना, मग हे डेकोरेशन ते हे मखर बनवण्यासाठी मस्तच ना. सगळीकडं सामान आलंय. फुलं घ्यायची आपल्याला. हां कुठं आहे आलं.
आले मार्केटमधनं जे जे पूजेचं साहित्य हवं होतं ते सगळं घेऊन आणि सगळं मस्त भेटलं. तर आता हे सगळं एका ताटात मस्त काढून घेते. त्याच्या आधी ना मला देवपूजा करायची, आणखी देवपूजा करायची राहिली होती. देवपूजा करून निवांत ही पूजा करते. संजय गेला ऑफिसला, शिवाय गेला स्कूलला. भाजी झाली, चपाती झाली, फक्त वरण भातचं कुकर बाकी होतं तर ते लावते. माझा असणारे उपवास दोन्ही वेळचं, फक्त फराळ. कोणी तर ते पण नाही करत आहे, पण ना मी फराळ करून उपवास करते. कोणाला सहन होतं तर ते दोन्ही टाईम काय म्हणतात निरंकारी करतं. तर न खाता पिता तुम्ही कशी पूजा करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मला नाही शक्य होत, कारण मला ना भूक सहन होत नाही. माझं लगेच डोकं दुखायला लागतं आणि चिडचिड होते, हातपाय थरथरते. त्याच्यामुळे असं भूक राहून आता शक्य होत नाही. पहिलं व्हायचं त्यावेळेस करायचो. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री ओम तत्सत्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. त्यानंतर ना आणि ना सखी पार्वतीची मूर्ती मी याच्या आधी कधी ठेवली नव्हती, पण ह्या वर्षी आणून पाहावी म्हटलं तर दोन्ही सेमच भेटल्या. तिथं होते ते सगळ्या दोन्ही सेमच होत्या. मग आता हे एक सखी एक पार्वती म्हणून ठेवते. दोन्ही सेम असतात का वेगवेगळे असतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला माहीत नव्हतं, मी त्यांनाही विचारलं तर ते बोलले सगळ्या अशा सेमच आहेत. म्हणून ह्या दोन घेऊन आले. याच्या आधी मी कधी ठेवल्या नव्हत्या, ह्या वर्षापासून ठेवू म्हणलं. तर चला आता पूजेला स्टार्ट करते.
कसं व्रत, कोणतं श्रम, थोडा आणि फळ बोलले. हरताली पेटाली पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळे. त्याचं नाही कधी वाहिले. हे ऐकली कहाणी गुरुवारची पुसातलीच. झाली का छान पूजा? पूजा कशी वाटते? छान मस्त वाटली का? मस्त छान पूजा पार पडली. मला जशी पाहिजे होती तशी. एक समाधान भेटतं ना, आपण जसं ठरवले त्याप्रमाणे सगळं विधिवत काय म्हणते साग्र संगीत पार पडलं. तर तसंच माझंही झाले. सॅटिस्फॅक्शन खूप महत्त्वाचं आहे. आणि मस्त झाली पूजा आणि खूप सुंदर दिसते. मला जसं तिथे बघत बसावं असं वाटायला. तर मस्त पापड्या भाजवते आता याच्यात. इकडे हे पण मस्त याच्यातूनच भाजून घेतलं. छान भाजतात. जेवायला केले ना भाजी पोळी. चल जय बाप्पाचं दर्शन घे सांग की. आणि शुभला स्कूल वरनं. होय वाव. गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे सुट्टी. होय गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. होय. चला चेंज करून ये जेवायला देते. लवकर या जरा. चला आवरून या आधी मग जेवायला वाढते. हे बघा चलो. अशी गणपती आहे. हो शुभ नको मीच मी येते का तिकडे बच्चा. आणि शिवायने ना गणपती बनवलाय. त्याचं फर्स्ट अटेम्प्ट होतं. त्याच्यामुळे हा एक आणि हा एक. शिवाय हा आधी बनवलेला आहे. हा छान आलाय की नाही? क्योंकि हे बोललं होतं हे जेव्हा बोललं होतं हे. बर बर ठीक आहे. ठेवा चला. ठेवा ठेवा. आणि चला फ्रेश होऊन घ्या. शिवाय गणपती बाप्पाच्या हां झालं. अंडरलाईन केले. केलं. हां मग फिनिश इंग्लिश होमवर्क. आता मराठी काढ. मराठीच काय? मराठीचं आहे ते बुकमधलं. इकडे पडलं. हे बघ इकडे पडलं. चल. आणि इथे चाललं शिवायचं होम प्ले. चेक करू. चेक प्लीज मॉम. ओके 41 झालंय. हे राहिले ना रस्त्यावर चालणाऱ्या वाहनासमोर टिक करायचे. ते तेवढं एक राहिले. तेवढे कम्प्लीट करा. इथं हा खाली रस्त्यावर दिसणार. हा रस्त्यावर चालणारे वाहन. फक्त हेच. हम्म. हे थांब. बाहेर गावी जाण्यासाठी उपयोगी पडणारे वाहन. हे बाहेर गावी. बाहेर. हा ठीक आहे. ते मी बनवते शाबू वडे. शाबू वडे मी सकाळीच बॅटर बनवून ठेवलं होतं. शिवायला हवं होतं टिफिनला द्यायला. त्याला टिफिनला न्यायचे होते. तर मग सकाळी जास्तीचं बॅटर बनवलं होतं. तर मी खाल्ले नव्हते. मी आत्ता खातीये. तर आता इथे बनवते शाबू वडे तळते. आणि उपवासाच्या दिवशी ना ठरवलं ना की नाही खायचं जास्त. नेमकं त्याच दिवशी एवढी भूक लागते. पूजा वेळेपर्यंत तर कंट्रोल होते. पण त्याच्यानंतर बापरे काय भूक लागते. तर चला. शिवाय आता गेलाय क्लासला. त्याला ना नवीनच बॅडमिंटनचा क्लास लावलाय. त्याची फार इच्छा होती बॅडमिंटन शिकायची. तर 15 दिवस झाले तो क्लासला जातो. तर तो आता क्लासला गेलाय. आणि डायरेक्ट ते 7 वाजता येईल. तर चला तोपर्यंत मी माझं शाबू वडे खाते आणि थोडंसं चहा घेते. कंटाळा आलाय. डोकं फार दुखायला लागलं. तेलकट उपवासाला जास्त होतं. त्याने कदाचित डोकं पण दुखतं. पण क्रेविंग पण काय थांबलं जात नाहीये. तर चलो तुमच्यासोबत पण असंच होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
त्यांना चेहऱ्याची पूर्ण वाट लागली होती, माहीत नाही काय झालं होतं, पण पूर्ण इथून असं ना पिंपल्स यायला सुरुवात झाली होती. आणि मला वाटतं 1 वर्ष झाले, एखादे यायचा जायचा, पण या 2-3 महिन्यातनं उन्हाळ्यापासून जास्तीच झाले होते. तर डॉक्टरांकडे दाखवलं, हार्मोन्स इम्बॅलन्स झाले असतील असं त्यांचं म्हणणं होतं. तर 1-2 टेस्ट सांगितलं, तर त्या सगळ्या केल्या, तर नॉर्मल आल्या. त्यानंतर त्यांनी ना मला क्रीम आणि काही टॅबलेट दिल्या, 1 महिन्याचा कोर्स दिला, तो कंप्लीट करा बोलले. आणि त्याच्यानंतरही प्रॉब्लेम वाटला तर परत या. तर ते दिसतंय. आणि ना एवढी ते असे तयार होते आतमधनं ना, गाठ सारखं इथं आलं होतं, पूर्ण एवढं असं सुजलं होतं. आणि आतमधनं असं घट्ट लागतं, वरती ते पूर्ण मोठं येतं, पस होतं. आणि नंतर ते फोडलं ना, त्यातून बी येतं, ते बी येऊन परत रक्त येतं. आणि त्यानंतर ते फोड कुठे शांत होतोय, नंतर त्याचे दाग तयार होते. खूप परेशान झाले होते. आता तरी थोडंसं जरासं बरं वाटायला लागले, बरं झालं. पण इथे तुम्हाला दिसत असेल एवढ्या साईडमध्ये भयानक खराब दिसते. मला आरशासमोर जायची पण भीती वाटत होती, कारण बघायला ना सहन होत नव्हतं डोळ्यांना. तर चला आता हळूहळू ते रिकवर होते, एखादा येतोच आहे. इथे आला होता, हा जात नाही तोपर्यंत. आता परत इथे एक आलाय, तिथे एक आहे. टॅबलेट सुरू आहेत, क्रीम सुरू आहेत, काही लोशन दिलेत, काही क्रीम्स दिल्यात, ते सगळे पण लावते. खूपच क्रिस्पी झालेत, मस्त. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करूया. मी बघते बाई ग मूवी, हॉटस्टारवर आला आहे, नक्की बघा, मस्त मूवी आहे. छान वाटलं बघून. आणि इथेच व्हिडिओ एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय एव्हरीवन.